म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. मंगलता, दिव्यता आणि रम्यता जिथं आहे ते म्हणजे भगवान बाबांचं इथं असणारं जे मंदिर आहे ते. आज भगवान बाबांची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी, संतांची पुण्यतिथी असते बघा. कृष्णाची बोलत चला बघा, बोललं की जरा तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे आणि संवादाचा बहुला लग्न दोघाचे आतुला. कळालं ना तुम्हाला? संवाद पाहिजे म्हणजे मला कळेल तुम्हाला काय लागतं ते. काय सांगत होतो मी? कृष्णाची अष्टमी, रामाची नवमी, बरोबर ना? रामाची नवमी, हनुमंतरायाची जयंती. हनुमंतरायाची जयंती आहे, वामन जयंती आहे, हनुमान जयंती आहे, रामनवमी, कृष्णाची अष्टमी, भगवान महादेवाचे शिवरात्र, देवीचे नवरात्र, संताची पुण्यतिथी, देवीचे नवरात्र, तुमचे आमचे पित्र. 1968 साली श्री संत भगवान बाबांनी आपला देह त्या ठिकाणी ठेवला. संतांची पुण्यतिथी का करावी? संतांचे सोहळे अनेक वर्षापासून या ठिकाणी होत आलेले आहेत. आपण चरित्रही ऐकलेलं आहे. संतांचं चरित्र, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, तुका म्हणे पापे जाती संताची याजपे. संतांची पुण्यतिथी असेल, संतांची जयंती असेल, संत गेले, ज्या तिथीला गेले त्या तिथीला संत काय करतात? पुण्यवान करतात. म्हणून ती पुण्यतिथी, ज्या दिवशी त्यांनी देह ठेवला ती तिथी काय झाली? तिला पुण्यता प्राप्त झाली. आणि अशी असणारी तिथीला जर पुण्यता प्राप्त होती आणि त्या संतांचं जर आपण वेळोवेळी भजन केलं, त्या संतांचं जर आपण चरित्र वेळोवेळी गायलं, ऐकलं, तर आपल्याही जीवनामध्ये त्या ठिकाणी काय होणार आहे? परिवर्तन होणार आहे. संत ज्या मार्गाने गेले तो मार्ग आपल्याला त्यांच्या चरित्रातून दिसणार आहे. परमार्थ करण्याकरता कशी वाटचाल केली पाहिजे, भक्ती कशी करावी, नामचिंतन किती करावं, या सगळ्या गोष्टीचं आपल्याला त्या चरित्रामध्ये बघायला भेटतं. संतांची वाटचाल स्वतःपुरते जगले नाहीत संत. देह कष्टविती परोपकारे. संत जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन. संत या ठिकाणी येतात, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. हे जग आडरानाने धावतय, झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग, उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. आणि संत महात्मे येतात, येऊन या ठिकाणी फक्त उपदेश करतात असं नाही. आता सध्याची पिढी फक्त उपदेश करते, अनुभव शून्य आहे. आम्ही त्यातच आहोत. अनुभव काय आहे? तुम्हाला देव सांगतो, भक्ती सांगतो, अनुभव. आम्हालाही देवाची प्रचिती अजून आली नाही, परंतु देवाची प्रचितीच नाही असंही नाही, आमचं काहीच वाईट होत नाही. तुमच्या लक्षात येते का? देवाची भक्ती करत असताना आपल्याला अनुभव काय यायला पाहिजे? एखादं खूप मोठं संकट आपल्यावरती येत असेल ना तर त्याचं निवारण भगवान परमात्मा करतो. छोट्या रूपामध्ये संकट येतं. सहज कट मारून गाडी गेली की मग कळतं आपल्याजवळ देव आहे म्हणून. आम्ही रोज रोडवर फिरतो महाराज, आम्हाला सांभाळणारा कोण आहे? देवच आहे महाराज. माणूस म्हणतो ना, हृदयाचे ठोके वाढतात गाडी कट मारून गेली की. तिथं देव आपल्या सोबत असतो महाराज. एखादी चाल यांनी गायली, एखादी चाल, एखादा स्वर असा अंतकरणाला भिडतो, माणसं माना डोलावतात, माणसं हसतात, आनंद उत्सव त्या ठिकाणी अंतकरणामध्ये काय होतो? वाढतो महाराज. तोच देव आहे, बाकी काय आहे? संत महात्मे त्या देवाचा अनुभव घेतात, भक्ती करतात आणि स्वतः त्या मार्गाने जाऊन मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत ते. आणि मग तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. आपण त्या मार्गाने जर गेलो तर मग आपल्या जीवनाची गुंतागुंती होत नाही. बरेच माणसं
काय करू कसं करू कसं होतं कसं झालं, काय करू कसं होतं कसं झालं, याच्या गुतागुतीमध्येच जीवन घालतो महाराज. काही फायदा होत नाही. कहा से आया कहा जाएगा. काय घेऊन आलो काय घेऊन जाणार आहोत. जीवन मिळालंय, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्तीनं धरावे. तुम्हाला कळतंय ना, तरी का चित्तीनं धरावे. दररोज कीर्तनकार येतात आणि सांगतात, बाबांनो हाताने हाताने आणि मुखाने. दररोज येणाऱ्या कीर्तनकाराला सांगावं लागतं. याच्यापेक्षा आपल्या जीवनात बदल काय, बदल झाला पाहिजे. तीच गोष्ट कीर्तनकार येतात. वामन भाऊ महाराजांची असणारे भगवान बाबांची चरित्र आपल्याला माहिती नाही का. आपल्याला चरित्र माहिती आहे, परंतु आपण त्या चरित्राचं सिंहावलोकन किती केलं, त्या चरित्राचं अनुकरण किती केलं, मला सांगा ना. बोला. अनुकरण आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. आपण संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जर गेलो तर भगवान परमात्म्याने त्यांच्यावरती जे प्रेम केलं, त्यांच्यावरती जी माया केली, त्यांच्यासोबत राहिला, त्यांच्यासोबत जेवला, त्यांच्यासोबत खेळला, त्यांच्या भजनामध्ये येऊन नाचला नाही. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता पितांबर गळाला. कबीर महाराज म्हणतात, देवा सावध व्हा, पितांबर गळाला. कोणाच्या कीर्तनामध्ये? नामदेव महाराजांच्या. आमच्या कीर्तनात माणसं नाचनात. आज भगवान बाबांची पुण्यतिथी आहे. मला वाटतं आपला काला झाला की दुसऱ्या दिवशी वामन भाऊ महाराजांची पुण्यतिथी आहे. असा हा पर्व काळ आपण त्या ठिकाणी साधलेला आहे महाराज. हा पर्व काळ आहे महाराज, पर्वणी आहे आपल्यासाठी. काय आहे? पर्वणी आहे. ज्ञानाची गंगा आपल्या दारात आज पाऊले साजरी गंगा आली. काय आहे? आम्हावरी आपल्या दारात गंगा आली. मग ज्याला ज्याला सुस्नात व्हायचंय, ज्याला ज्याला आंघोळ करायची, कोणी सुळकी मारा, कोणी बुटकी मारा. काय म्हणतो त्याला? बुटकीच ना का मुटका? मी पावलो नाही, मला पावता येत नाही. मी आंघोळ नाळा खाली करतो, मी ते पाटाकडे जात नाही. बुटकीच म्हणते ना त्याला का मुटका? हा मुटका आणि सुळकी. ज्याला मला काय म्हणायचं, आंघोळ करा ना बाबा, सुळकी मारा नाही तर मुटकी मारा, नाही तर बुटकी मारा, आंघोळ करा. ही ज्ञानाची गंगा आपल्या दारात आलेली आहे. तर अतिशय पवित्र दिवस आहे. संत वामन भाऊ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि ही ज्ञानगंगा आपल्या दारामध्ये आलेली आहे. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे. ऐका, आपण भारत भूमीचा जर विचार केला, आता चिंतनाकडे चाललो बरं का मी. आता वामन भाऊ महाराजांची पुण्यतिथी आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, हे तुमच्या लक्षात आलं. चरित्र तुम्हाला माहिती आहे आणि आपण पुढेही ऐकणारच आहात. थोर महात्मे या ठिकाणी येणार आहेत, तुम्हाला चरित्र सांगणार आहेत. आणि बाबांचं चरित्र गावं तेवढं थोडं आहे महाराज. आणि आला प्रसंग तर मी बोलणारच आहे बाबांवरती. ऐका, तर आपण या भारत भूमीचा जर विचार केला तर आपली ही भारत भूमी जी आहे, भूमी म्हणतो मी, गाव नाही म्हटलो, भारत भूमीचा जर विचार केला तर ही त्यागाची भूमी आहे. लक्ष द्या बरं का, ही त्यागाची भूमी आहे. आणि या भूमीचा जर विचार केला तर या भूमीवरती राहणारे जे जीव आहेत, जे जनमानसं आहेत, यामध्ये आपल्याला या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर भगवान वैकुंठातून भगवान परमात्माही आला, संतही आले आणि तुम्ही आम्हीही आलो. देव आला, त्याच्याही जीवनामध्ये त्याग घडला महाराज. देवाच्याही जीवनामध्ये त्याग आहे, संतांच्याही जीवनामध्ये त्याग आहे. आणि तुमचा आमचा जर विचार केला तर आपल्या जीवनामध्ये त्याग आहे की नाही, हाही प्रश्न आहे. मात्र आपल्यातलेही काही माणसं जे स्वतःला देशभक्त म्हणून घेतात, नवे ते देशभक्त झाले, त्या देशभक्ताच्या जीवनामध्येही त्याग आहे. विठ्ठल
आज 26 जानेवारी आहे म्हणून आपल्याला देशभक्ताचाही त्याग त्या ठिकाणी पाहायचा आहे. आणि आज त्या ठिकाणी पर्व काळ चालू आहे महाराज. आता 2 दिवसापूर्वी 22 तारखेला कोणाची स्थापना झाली? रामलल्लाची त्या ठिकाणी रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे. मूर्ती प्राण प्रतिष्ठा अयोध्येमध्ये महाराज. काय आनंद आहे महाराज, काय वातावरण महाराज, राममय वातावरण झालं होतं. प्रत्येकाच्या मुखामध्ये काय होतं? हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम, घर में एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, जय श्री राम बोलेगा, जय जय श्री राम. भगवान परमात्म्याची त्या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा अयोध्येमध्ये झाली 550 वर्षानंतर महाराज. सहजासहजी झाली का? भगवान परमात्म्याला अयोध्येमध्ये जागा मिळण्याकरता, सर्वसामान्यांना जागा मिळण्याकरता भांडावं लागेल, याच्यात नवल नाही. अहो देवाची जागा हडपली लोकांनी. काय लोक बिलिंदर आहेत कळतंय का? सारसनगरकर भावाची माणसं वावर बांध रेटी देत, जागा घेतात, देवाची जागा. एवढे बिलिंदर माणसं आहे महाराज. मग ती जागा परत रामलल्लाला म्हणजे भगवान परमात्म्याला मिळण्याकरता त्यांचाही त्या ठिकाणी काय आहे? त्याग आहे. संतांचा त्याग आहे, देवाचा त्याग आहे आणि देशभक्ताचा त्याग आहे महाराज. आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं सहजासहजी मिळालं का? अनेक शूरवीर त्या ठिकाणी होऊन गेले, ज्यांनी देशासाठी काय केलं? आपलं बलिदान दिलं महाराज. म्हणून तर लता दीदी म्हणतात ना, अरे नाही काय तर त्यांची काय करा? आठवण करा. आठवण का? तर त्यांनी कुर्बानी दिलेली आहे. कुर्बानी म्हणजे त्याग केलेला आहे. हे मेरे वतन के करता आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात. त्यांनी त्याग केला महाराज. आणि त्यागाची भूमी आहे. या भूमीवरती अनेकांनी राज्य करण्याचा प्रयत्न केला, पण महाराज आपल्या या देशामध्ये असे काही देशभक्त होऊन गेले, प्रत्येक आलेलं संकट महाराज पाठीमागं पाठवलं. आपण सगळे पराधीन होतो महाराज. आपल्याच राज्यात आपल्याच घरात आपल्याला त्या ठिकाणी काही करण्याची सोय नव्हती महाराज. वाटेल तसं वागता येत नव्हतं. आता वाटेल तसे वागतात. स्वातंत्र्य मिळालं ना, स्वातंत्र्य मिळालं, वाटेल तसं वागतात माणसं. परंतु ते स्वातंत्र्य कोणामुळे मिळालं? त्यांचा त्याग आपण आठवला पाहिजे. त्यांचा त्याग आपल्याला लक्षात असला पाहिजे. ही त्यागाची भूमी आहे. मला हे सांगायचं तुम्हाला, ही भारत भूमी कशी आहे. आणि आपल्याला नरदेह मिळाला. भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. अशा त्यागमय भूमीमध्ये आपल्याला जन्म मिळाला. जर आपण भोग भूमीत जर जन्माला आला असतो तर याच्या आधीच काही नाही महाराज, तिथं कोणी कुणाचं नाही. मग ऐका, त्यागाची भूमी आहे. एक थोर व्यक्ती होऊन गेली, तुम्हाला जर नाव आठवलं तर मला सांगा, परंतु त्यांचं वाक्य तुम्हाला जाता जाता सांगून जातलं. ये वंदन की धरती है, ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद हमारे अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो उसमें से आवाज आएगी, भारत माता की, भारत माता की.
आवाज येऊ द्या, आवाज येऊ द्या जरा. भारत माता की. हाय थोडे महाराज, काय ते देशासाठी लढले महाराज, त्यांचा काय जय घोष होता महाराज. हा काय मावळे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. एक एक मावळा त्या ठिकाणी हर हर. अरे हात तरी वर करा, एमएलए का काय. अरे आळला ना का तुमच्या पुढे तोंड जोडून घेऊ आता. असे जरा एकत्रित याला जरा असे. मा एकट्याचाच तांडा चाललाय. तांडा कळतो तुम्हाला. तांडा तांडा त्या भागात तांडा आहे महाराज. असो माफ करा, एखादा शब्द अपशब्द जाऊ शकतो, परंतु आनंद घेतला पाहिजे हो. जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. उगाच संकट काहीतरी साऱ्या महाराष्ट्राचं साऱ्या भारताचं संकट तुमच्यावर पडल्याने बसले तुम्ही. हा माणसाने हसलं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे जीवनाचा. महाराज जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. काय संसारातलं सगळं सोडून द्यायचं महाराज. तेच तर सांगायचं तुम्हाला मला आता. देशभक्त सांगतात, हम जिएंगे तो इस भारत के लिए, हम मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद हमारे अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो उसमें से आवाज आएगी, भारत माता की जय. हम जिएंगे, थोड़ा नॉर्मली करून दे, और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल है जा भी देंगे ऐ वतन तेरे लिए. जाऊ दे. देशभक्त, देशभक्ताचा त्याग आहे म्हणून आपली भारत भूमी स्वतंत्र झाली महाराज. आज आपण जे स्वातंत्र्य भोगत आहोत ना, त्याच्या मागे अनेक जणांचं बलिदान आहे महाराज. मग महात्मा गांधी होऊन गेले, पंडित जवाहरलाल नेहरू, त्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस, अजून अजून सांगता येतील का तुम्हाला? तूच सांग भाऊ, काय सांगायचं ते. तास भरतोय पुढे बसायचं काय आता. भरपूर लोकांनी त्या ठिकाणी देशाकरता त्याग दिलेला आहे आणि मीही आता त्यागायच्या मागच आहे. ऐका, देशभक्त त्यांचा त्याग आहे. या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्मा या ठिकाणी भक्तांकरता आला महाराज. हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिका लागुनी. पुंडलिकासाठी भगवान परमात्म्याने या ठिकाणी येणं केलं आणि आल्याच्या नंतर जीवनामध्ये बघा, आता रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाली, 550 वर्ष वनवास भोगला. त्रेतायुगाचा जर विचार केला तर त्रेतायुगामध्ये 14 वर्ष वनवास आणि कलियुगामध्ये, हे कलियुगाचं महिमा आहे महाराज. कलियुगामध्ये 550 वर्ष आणि त्रेतायुगामध्ये फक्त 14 वर्ष. म्हणजे त्या काळचे लोक जरा बरे होते. आताचे लोक महाराज बेफान झाले, बेफान. माझं ते माझं, तुझं ते माझंच, काही घेणं नाही देणं नाही. बाकीचे मेले तरी चालतील, फक्त माझं जगलं पाहिजे, माझं घर, माझ्या बायका मुलं सुखी समाधानी राहिले पाहिजे. बाकीच्याचा जाळ झाला तरी अडचण नाही, मेले तरी हरकत. अशी वृत्ती नसावी महाराज. भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये त्याग घडला महाराज. काय त्याग घडला तुम्हाला सांगू, तुम्हाला रामायण सांगतो महाराज. राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी. श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम. धनुष भंग प्रभु करके ले आए सीतावर के, घर त्याग भय बनवासी, पिता की आज्ञा सिर धर के, बड़ा दुख पावे, बड़ा दुख पावे राजा राम जी की रानी. राम कहानी सुनो रे,
राम कहानी, घर त्याग भय बनवासी, पिता की आज्ञा सिर धर के. पिताची आज्ञा मिळाली आणि वनाचा रस्ता धरला महाराज. का वनाचा रस्ता धरला? माता कैकेयीनं 2 वर मागितले दशरथ राजांना. स्वार्थ किती महाराज आडवा येतो महाराज. स्वार्थापायी माणसाला मारतात महाराज. काय संग न्यायचं का? काही धन मिळविले कोटीन सवे नवे रे लंगुटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगाते कवडी गेली नाही. आपल्याला भारतभूमी त्याग शिकवते, संत चरित्र आपल्याला त्याग शिकवतं, भगवान परमात्म्याचं रामचरित्र आपल्याला त्याग शिकवतं महाराज. आपली भोगभूमी नाही महाराज. त्याग जीवनामध्ये त्याग असल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती नाही महाराज. देवाच्या जीवनामध्ये त्याग. कैकेयीने 2 वर मागितले महाराज. कोणते 2 वर? सुनाहु प्राण प्रिय भाव तजी का, देहु एक बर तही टीका, मांगवु दुसर बरा कर जोरी, पुरवहनाथ मनोरथ मोरी, तापस बेस विशेष उदासी, 14 बरस राम वनवासी. पहिल्या वरानं भरताला राजगादी आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला महाराज. रामाने हसत हसत पित्याची आज्ञा म्हणून वनवास स्वीकारला. त्याग आहे की नाही हो? राजगादीचा मान कुणाचा होता? उद्या प्रभू रामचंद्र वनवासाला जाणार होते का राजगादीवरती बसणार होते? उद्या प्रभू रामचंद्र राजगादीवरती सिंहासनावरती बसणार होते. परंतु आज रात्री त्या ठिकाणी कैकेयी मातेनं दशरथ राजांना 2 वर मागितले आणि पित्याची आज्ञा, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, या न्यायानं पित्याची आज्ञा स्वीकारली महाराज. आज बापाचा ऐकतो का आपण? बोला बोला. अहो बापाचा आपण शब्द पडू देत नाही, है की नाही ऐकत महाराज. मुलं बापाचं ऐकत नाही, बाप मुलाचं ऐकत नाही. काय ऐकतो? संबंध असे महाराज. रामायण वाचा, तुम्हाला भावाभावाचा संबंध कळेल, बाप लेकाचा संबंध कळेल, पती पत्नीचा संबंध कळेल महाराज. काय त्यागासाठी स्पर्धा झाली हो रामायणामध्ये, आपल्याला त्यागासाठी स्पर्धा झालेली कळेल. कैकेयीने एवढा त्याग स्वीकारला महाराज. आजपर्यंत मला एक गाव असं दाखवा की त्या गावामध्ये एकाही माता भगिनीचं नाव कैकेयी आहे. हाय का या मंडपामध्ये एक तरी कैकेयी? कौशल्या असेल, सुमित्रा असेल, परंतु कैकेयी या ठिकाणी तुम्हाला सापडणार नाही महाराज. नाव बदनाम झालं महाराज. कैकेयीचं नाव ठेवायला कुणी तयार नाही महाराज. किती त्याग आहे महाराज. देव कार्यासाठी तिनं त्याग स्वीकारला महाराज. ही बदनामी स्वीकारली, हा त्याग आहे महाराज. रामायण आपल्याला त्याग शिकवतं, महाभारत आपल्याला स्वार्थ शिकवतं. असणारं भागवत, श्रीमद भागवत आपल्याला मरावं कसं हे शिकवतं महाराज, आणि जगावं कसं संसारामध्ये हे रामायण शिकवतो. विठ्ठलचा त्याग महाराज. देवानं रामायणामध्ये पित्याची आज्ञा स्वीकारली. वनवासाला निघाले महाराज. वनवासाला निघाले. वस्त्र बदल कर राज के वलकल पहने आज, वस्त्र बदल कर राज के वलकल पहने आज, बन के है तू मिलन चले माता के दरबार, ओ राजा रंक बने, अनुमति मांगे मात से किन्ह दंड प्रणाम, माँ का आशीष पा करके राम चले वनवास, राजा रंक बने. रामाला वनवास झाला. फक्त रामाला वनवास दिला होता महाराज, परंतु भावासोबत असणारा अनुज लक्ष्मणही त्या ठिकाणी निघाला. किती त्याग आहे महाराज. बायकोला त्या ठिकाणी, लक्ष्मणाच्या बायकोचं नाव काय हो? उर्मिला. भरताच्या काय माहिती?
आपल्याला रामचरित्र माहिती नाही, काय दुर्दैव आहे महाराज. जय श्रीराम हर घर में अब एक ही नाम. काय नाचते काय स्टेटस ठेवते महाराज, स्टेटसला तर जोम नाही, सगळ्याच्या स्टेटसवर महाराज. युग राम राज का आ गया, शुभ दिन ये आज का आ गया, हुई जीत सनातन धर्म की, घर घर भगवा लहरा गया. रामायण चरित्र वाचा महाराज, जीवनामध्ये जगावं कसं हे आपल्याला कळून जाईल. असं मला जास्त वेळ घ्यायचा नाही तुमचा. रामायणामध्ये त्याग आहे महाराज. रामानं त्याग केला, देवा असून त्याग केला. रामासाठी लक्ष्मणानं त्याग केला. असो, देशभक्तांचा त्याग आहे, देवाचा त्याग आहे, संतांचा त्याग आहे. बघा, देवानं त्याग केला त्या ठिकाणी प्रेमच प्रेम मिळालं महाराज. लक्ष्मणानं प्रेम केलं, सीतेला वनवास नव्हता तरी देखील पतीसाठी त्याग केला. सीतेचं प्रेम कळालं, मातेचं प्रेम कळालं. त्यावेळेला कैकई वनवासावरून आल्याच्या नंतर रामानं कैकई मातेचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, तुझ्यामुळं मला त्या ठिकाणी सुग्रीवासारखा मित्र मिळाला, हनुमंतरायासारखा भक्त मिळाला महाराज. हे सगळं मला माझ्या जीवनामध्ये का मिळालं, तर मला तू वनवास दिला म्हणून. हे प्रेम मिळालं महाराज. देशभक्तांवरती आपण आज प्रेम करतो, त्यांचे स्टेटस ठेवतो. आपल्या आजा पंजाचे स्टेटस आहेत का आपल्या मोबाईलला? कधी आपल्या आजाची पंजाची पुण्यतिथी कधी माहितीये का? आहे का माहिती? परंतु भगवान बाबाची पुण्यतिथी आपण कधीच विसरत नाही. वामन भाऊची पुण्यतिथी आपण कधीच विसरत नाही. माऊली ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा आपल्याला माहिती आहे, तुकोबारायांचं वैकुंठ गमन आपल्याला माहिती आहे. परंतु आपले पंजोबा कोण होते, खापर पंजोबा कोण होते, टिपर पंजोबा कोण होते, त्यांचे नावही आपल्याला विचारले तर माहिती नाही महाराज. यांचा ना आपला काय रक्ताचा संबंध आहे काय संतांचा? नाही ना. परंतु कार्यामुळं आणि जीवनामध्ये असणारा त्याग, त्यामुळे आज आपण संतांची पुण्यतिथी करतो, देशभक्तांचं गुणगौरव गातो आपण. ते प्रत्येकाला सुख हवं आहे, प्रत्येकाला आनंदी असावं वाटतं, प्रत्येकाला समाधानी असावं वाटतं. आपल्या जीवनामध्ये अशांतता नको आहे, आपल्या जीवनामध्ये शांतता हवी आहे. आणि ती शांतता, ते समाधान, ते सुख, तो आनंद आपल्याला प्राप्त करण्याकरता आपली त्याग करण्याची अजिबात भूमिका नसते. आणि त्याग केल्याशिवाय शास्त्र सांगतं, श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्मा स्वतःच्या मुखातून सांगतात, त्याग केल्याशिवाय तुम्हाला शांती मिळू शकत नाही. अभ्यासात ज्ञान विशेष सांगितलेला आहे, अभ्यासात ज्ञान विशेष सांगितलेला आहे, ज्ञानात ध्यान विशेष सांगितलेला आहे, ध्यानात कर्म फल त्याग विशेष सांगितलेला आहे. आणि त्यागात शांतीनंतर विठ्ठल भगवान परमात्मा सांगतात, श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागास त्यागास शांतीर भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग सांगितला यांनी. त्यागास शांतीर नंतरम, त्याग केला की शांती आहे, परंतु त्याग केल्याशिवाय आपल्याला शांती मिळू शकत नाही. आणि त्याग केला तर भगवान परमात्मा त्या भक्तावरती प्रेम करतो, माया करतो, त्याच्यासाठी धावत पळत येतो. नेमकं त्याग करतो महाराज. त्याग कशाचा करायचा ते तरी सांग. आपल्याला ज्याच्याविषयी जास्त आसक्ती आहे, ज्याच्याविषयी जास्त प्रेम आहे, ज्याच्यामध्ये आपण आपला जीव त्याच्यातून निघत नाही, ज्याच्यातून चला ना वारीला, पंढरपूरची वारी, आळंदीची वारी, नको म्हैशी यायला झाली, टकीचं लगन आहे, सकुबाळातपणाला आली, संसारातून आपला जीव निघत नाही. आणि ज्या गोष्टी आपल्याला जास्त आवडतात त्याचा त्याग जर केला तरच तो प्रिय आहे. माणसं मिली की आपण 13व्याला काय करतो, संकल्प करतो त्यांच्याविषयी काहीतरी, नाही का? आपल्या आवडीचे विषय सोडतो का नावडीचे विषय सोडतो? काही नाही म्हणे चहा सोडला, म्हणे आजोबा गेले चहा सोडला, मग तुला आवडत होता का? म्हणे नाही चहा पितच नव्हतो मी, आणि मग काय तरी सोडला चहा. म्हणजे आवडीच्या गोष्टी सोडल्या तर त्याग घडतो. ज्या गोष्टी आवडतच नाही त्या सोडून त्याग कसा घडेलो? नाही, आवडीच्या गोष्टी सोडाव्या लागणार आहेत मला. आणि असेच भक्त भगवान परमात्म्याला प्रिय आहेत. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी
आणि मग योमद भक्त समे प्रिया, असा भक्त मला आवडतो की ज्याच्या ठिकाणी कसलीच अपेक्षा शिल्लक नाही महाराज, त्यानं सर्व रंभ परित्यागी, सगळ्याचा त्याग केलेला. कायचा त्याग करायचा? भगवान परमात्म्याचं जर प्रेम प्राप्त करायचं असेल तर एकच त्याग करा. कशाचा त्याग करा? सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार सुटणं एवढं सोपं नाही महाराज. आपण संसारामध्ये एवढे अडकलेलो आहोत, परंतु संतांनी जो संसार सोडला, संत आपल्याला दिसताना संसारामध्ये दिसले, परंतु संतांनी संसार कसा केला? सत्यवादी करी संसार सकळ आबित कमळ जळी जैसे. आणि आपण संसार सोडू शकत नाही, कारण आपण संसाराला एवढं पक्क धरलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एक उदाहरण आलेलं आहे, ते उदाहरण सांगतो तुम्हाला. किती घट्ट धरलंय आपण संसाराला. श्री संत भगवान बाबांच्या आवडीचा विषय म्हणजे ज्ञानेश्वरी. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गावा, वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा. बरोबर आहे ना आरती? भगवान बाबाची कृपा. आत्ता पाठ केली कीर्तनाच्या अगोदर, खोटं कशाला बोलावं उगाच, नाही का? पण शब्द बरोबर होते ना अमोल महाराज? होता तुमची कृपा. पशु बोले वेद महाराज. प्रमाणाला कमीच नाही हो, पण वेळ इथं अण्णा तिकडून जर 5 मिनिटं कमी राहिले ना, अण्णा लगेच उठते. भाऊ तो पोथी आवर आता, ज्ञानेश्वरी गुंढळ तो गाथा गुंढळ, आता काही सांगू नको, हे काय सुधारायच्या मागे नाहीत आणि तू काय आला ना बडबड करतो. असो ऐका, ज्ञानेश्वरीमध्ये माऊली ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलं आणि भगवान बाबांसमोर मला ज्ञानेश्वरीच्या 4 ओव्या तरी मी सांगितल्या पाहिजे. आणि मी ज्ञानेश्वरीच्या जन्मभूमीतून आलो, जिथं ज्ञानेश्वरीचा जन्म झाला. त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र, जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालय असे. जगाचं जीवनसूत्र जिथं सांगितलं, विश्व माऊली ज्ञानोबारायांनी पैस खांबाला टेकून शके 1200 ते 12 तरी टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. अतिशय सुंदर मंदिर आहे महाराज. संपूर्ण जगामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मंदिराकरता खांब पाहायला मिळतील, परंतु खांबाकरता मंदिर फक्त श्री क्षेत्र निवासा इथेच पाहायला मिळेल. टाळी तरी वाजवा बाबा. आणि या कधीतरी त्या खांबावरती डोकं टेकण्याकरता जिथं माऊली ज्ञानोबारायांचा स्पर्श झालेला आहे, ज्ञानोबारायांच्या पाठीचा स्पर्श त्या दगडाला झाला महाराज. संतांचा स्पर्श दगडाला झाला तर त्याचं देवत्व होत. संतांचा स्पर्श रेड्याला झाला तर रेडेश्वरांची समाधी आहे महाराज. संतांच्या जीवनामध्ये आपण किडा मुंगी कशा संत समागम एखादी परीन व्हावे त्याचे द्वारी श्वान यती महाराज. संतांच्या या दरबारामध्ये आपण झाडलोट करण्याकरता जरी राहिलो ना तर आपल्या जीवनाचा उद्धार आहे महाराज. माऊली ज्ञानोबाराय सांगतात आपल्याला इकडे येण्याची बुद्धी होणार नाही का, तर आपण त्या ज्ञानेश्वरीमध्ये एक पोपट सांगितलेला आहे. कोणता पोपट आहे ऐका. पूर्वीच्या काळामध्ये पोपट पकडणारे पोपट धरण्याकरता काय करायचे, एक पाळणा करायचे तयार, असा त्रिकोणी पाळणा तयार करायचे आणि त्या दोरीचा पाळणा असायचा. त्या दोरीमध्ये एक नळी ओवायची आणि ती नळी झाडाला टांगायची, तो पाळण्यासारखा दिसायचा. आणि त्या पाळण्यावरती पोपट बसला की ती नळी गरकन फिरायची आणि पाय वरती व्हायचे आणि मुंडकं पोपटाचं खाली जायचं. त्या पोपटाला पंख आहेत की नाही, मग त्यानं पाय सोडून द्यावं आणि उडून जावं, परंतु त्याला भीती वाटते, त्याला खूप खोल वाटतं. तो पाहतो वर आणि त्याला वाटतं
खोल. मग त्याला वाटतं आपण आता त्या ठिकाणी पाय जर सोडले तर आपण मरणार. तसंच आपलं आहे महाराज. आपल्याला वाटतं आपण जर या संसाराला जर सोडून गेलो तर आपलं काही खरं नाही, आपल्याला कुठं काही खायला भेटायचं नाही, आपल्याला कोणी सांभाळणार नाही. अरे काही नाही महाराज. तुका म्हणे भार घातली यावरील होईल काय वारी नारायण महाराज. देवाच्या भरोश्यावर जर आपण निघालो. आता आळंदीला एवढे सोहळ्यामध्ये, आळंदीवरून सोहळ्याला जातात, भगवानगडावरून त्या ठिकाणी वारकरी मंडळी सोहळ्याला जातात. आता त्या ठिकाणी किती मोठा या मराठा आरक्षणासाठी किती लोक महाराज. परंतु सत्यासाठी लढाई असली ना की महाराज देव सहकार्य करत असतो महाराज. असो ज्याचा त्याचा विषय आहे. संत जीवन आहे महाराज. सगळी देव सोय करतो महाराज. फक्त आपण काय करायचं, आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. ऐका, तो पोपट विचार करतो मी जर आता पाय सोडले तर मी पडणार, मी मरणार. अशा वेळेला तो पोपट पकडणारा येतो, त्याचं मुंडकं धरतो आणि त्याला पकडून घेऊन जातो महाराज. अशा वेळेला त्याला तोडून जरी नेलं तरी तो सोडत नाही महाराज, पाय सोडत नाही. माऊली ज्ञानोबरायांच्या ओव्या ऐका, सुंदर ओव्या आहेत. थोडा इको द्या मला. जैसी ते शुकाचे निअंग भारे नलिका भोविल नलियेरी मोहरे तेने उडावे परीन पुरे मना शंका वायाची मान पिळी आटुवे हिये आवळी टिटांतू नळी धरो निठाके म्हणे मी बांधला पुडा ऐसा भावनेची आपडे खोडा की मोकळिया पायाचा चवडा गोवी अधिके ऐसा कांजे विना तुडला सांग पाकी वियानिके बांधला मग न सोडीचा जरी नेला तोडो अर्धा मग घरचे म्हणतात जा ना वारीला. नको नको, नाही महाराज, नाही सुटत. त्या पोपटासारखं आपल्या संत येतात महाराज, महाराज मंडळी येतात, चला ना वारीला. नाही, थोडं काम धंदे उरकले का मग येऊ. नाही सुटत महाराज. आणि आपल्याला संसार सुटणार आहे का? आपल्याला संसार सुटत नाही, आपल्याच्याने त्याग होत नाही आणि आपल्या जीवनामध्ये काही शांती येत नाही. संसाराची एकच व्याख्या सांगतो का सगळ्या सांगू? सगळ्या सांगतो, आहे की नाही? पहिली व्याख्या सांगतो, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे. याला संसार म्हणतात, याला संसार म्हणतात. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, याला संसार म्हणतात. नवे नवे माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं हे सत्य समजणे याला संसार म्हणतात. आगा उपजणे आणि निमने हे सातची जो का मानणे तो जीव लुकुमी म्हणे संसार हान. संतांनी पुन्हा पुन्हा जन्म मरण याचाही खंडन केलं, त्याचाही त्याग केला महाराज. तो संसारही सोडला. पुन्हा पुन्हा जन्माला येणं मरण त्यांच्या हातात आहे महाराज. स्वइच्छेने येतात, स्वइच्छेने जातात. त्यांना वाटेल तेव्हा येतात आणि वाटेल तेव्हा जातात. हे संतांची स्वइच्छा प्रारब्ध आहे. दुसरा तिसरा संसार, पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा संसार. आपल्या जीवनामध्ये आपण जे अहंकार, जे विकार, काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार आशा मनशा इच्छा कल्पना हे जे विकार आहेत ना महाराज, हे विकार देखील काय आहेत? संसार आहेत. असे संसार देखील संतांनी सोडले महाराज. संतांच्या जीवनामध्ये काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घरे रीती. सगळं सोडलं महाराज. आणि ज्या घरामध्ये काम क्रोध लोभ मद मत्सर हे अहंकार नाही, तिथंच देव राहतो. गेले महाराज, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आला घर पुसुनी. आपले लोक म्हटले देव न लगे, देव न लगे. साठवणीचे
रुंदले जागे आमचे पहिले देव सांदीला पडलेले आहेत. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषय गोंधळ गाजत असे, विषय ओढी भुलले जीव. आता याची कोण करील निव, नुपजे नारायणी भाव पावोनी ठाव नरदेह. हा माऊली ज्ञानोबाराय म्हणतात ना, पाहे पा शरीराची या गावा जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ तो आगवा सांडून या जाय. ज्या कार्य करता आला ते कार्य करत नाही. कशी देवाची प्राप्ती होईल, कसं देवाचं प्रेम मिळेल, कसा देव आपल्या हाताने नामदेवरायांसारखा जेवेल आपल्या हाताने कुत्रा जेवण. आपण कुत्र्याला भाकर वाढायला जातो, एका हातात काठी एका हातात भाकर, यू यू यू. त्याला काय कळत नाही, कुत्र्याला तेवढं तरी ज्ञान असतं याच्या हातात काठी म्हणून. कुत्र सुद्धा जवळ येत नाही आपल्या, ते सुद्धा भाकर खात नाही. मला देव कावा जेवायचा, देव कावा दूध प्यायचं आपल्या हातात. हा हे कळण्या हे सगळं देवाची भक्ती कशी असली पाहिजे, निर्मळ असली पाहिजे. अंतकरणामध्ये देवाने भगवान वाल्मिक ऋषींना ज्या वेळेला वनवासात विचारलं, देवा ऋषी संत मी राहू कुठे, त्यावेळेला भगवान परमात्म्याला उत्तर दिलं वाल्मिक ऋषींनी. अतिशय सुंदर उत्तर आहे. सुनहु राम अब सुनहु राम अब कहु निकेता, जहाँ बसहु सिय लखन समेता. कुठं राहू मी, त्यावेळेला सांगितलं काम क्रोध मद मानन मोहा, लोभन क्षोभन राग न द्रोहा, जिनके कपट दंभ नहीं माया, तिनके हृदय बसहु रघुराया. ज्यांच्या अंतकरणामध्ये काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मद नाही, मत्सर नाही, कपट नाही, दंभ नाही, माया नाही, अशा ठिकाणी देवा तुम्ही राहा. आहे का आपलं हे मोकळं? काय एकमेकाचा द्वेष करतो आपण, काय एकमेकाला नावं ठेवतो महाराज. आणि काय म्हणतात हरिपाठामध्ये रोज, सर्वा घटी राम देहादिही. एक का दोन, माझ्या घटात राम तुमच्या घटात राम, तरी आपण एकमेकाचा द्वेष करतो महाराज. कशासाठी? स्वार्थ, पैशासाठी, जमिनीसाठी. काही संग येत नाही महाराज. सगळं सोडा महाराज आणि मला देऊन टाका. सोडीला संसार माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे. माझ्याकडे अवघे 10 मिनिटं शिल्लक आहेत. 10 मिनिटामध्ये तुम्हाला 2-3 चरणाचा भाव सांगणार आहे. आपण जर हा संसार सोडला, हा तुम्हाला संसाराची व्याख्या सांगत होतो ना मी, कधी कधी होतं जरा सांगत जा तुम्ही श्रोते मंडळी. तरी अवधान एक वेळ तुझे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का? हा श्रोत्यांचं अवधान असलं पाहिजे. महाराज बाजूला कुठून गेला, तिथं आणलं पाहिजे त्याला. आणखी एक व्याख्या सांगतो, शेवटची व्याख्या सांगतो. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, तरी देहादी कहे संसारे, सर्व मांडिलेसे गुंफिरे. या देहाला संसार म्हटलेला आहे. हा देह देवाला समर्पित करायचा आहे. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगवा तुका म्हणे आनंद. देह समर्पित करायचं म्हणजे काय करायचं? भगवान बाबांच्या मंदिरात यायचं दाव घेऊन आणि तिथं फॅनला फाशी घ्यायची का? देह समर्पित करायचा म्हणजे काय करायचं? या देहानं जे जे इंद्रिय मिळालेले आहेत ना, कीर्तनकाराला त्रास देऊ नका रे. भजन चालू झालं की भजन करायचं, टाळी वाजवायची, हाका मारावं लागली नाही पाहिजे. श्रोत्या हो चला कीर्तनाची वेळ झाली, चला हरिपाठाची वेळ झाली, इथं वाजायला लागलं की लगेच स्वतः यायचं महाराज. देह समर्पिजे देवा. है आँख जो शाम का दर्शन किया करे, है शीश वो जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती मोती से नहीं है शोभा है हाथ की, है हाथ वो जो प्रभु चरण में वंदन किया करे. मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान
जीवन किया करें ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन। घी घी माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा, विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण मनात येत धाव घेई, राहे विठोबाचे पायी। या पद्धतीने आपला देह देवाला काय करायचा आहे, समर्पित करायचा आहे। हाताने त्याच्या भजनामध्ये टाळी वाजवायची, डोळ्याने पाहायचं झालं तर त्यालाच पाहायचं महाराज, कानाने ऐकायचं झालं तर त्याचीच कीर्ती ऐकायची, पायानं चालायचं झालं तर त्याच्याच कडे जाण्याकरता पायानं चालायचं आहे महाराज। हा देह समर्पित देवा, हा संसार सोडायचा आहे आपल्याला, आणि हा संसार सोडला की देव धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे। महाराज सगळे विकार त्याग केले महाराज, विकार रूपी संसार सोडला महाराज। भगवान बाबांचे चरित्र ऐका तुम्ही, अगदी 2-5 मिनिटांमध्ये तुम्हाला भगवान बाबांच्या जीवनातील एक गोष्ट सांगतो महाराज। जीवनामध्ये अतिशय त्या ठिकाणी प्रसंग आला महाराज, जसा तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्रसंग आला होता, आणि तुकोबारायांच्या त्या ठिकाणी काय करायचं होतं, चारित्र्य त्या ठिकाणी नष्ट करण्याकरता एक वैश्या पाठवली होती महाराज। कुटाळखोर लोक असतात महाराज, त्यावेळेला तुकोबारायांनी जे उत्तर दिलं, जाई हो तुम्हाते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो। भक्तावरती संकट आलं की देव धावून येतो महाराज। भगवान बाबांवरती संकट आलं महाराज, भगवान परमात्मा धावून आला महाराज। आपण आरतीमध्ये नेहमी म्हणतो महाराज, सुरुवात काय आरतीची, हा तुळसी उगवल्या, तुळसी उगवल्या, रक्त सांडिले जेते। आणि माझा मुद्दा इथे आहे, माझा मुद्दा इथे आहे। धावोली आले देवा, दिले अभय ते, आरती भगवान बाबा, चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्ती म्हणता, दिसे शांतीची शोभा। भगवान परमात्मा धावून आले की नाही, भगवान बाबांकरता भगवान परमात्मा धावून आले, रक्त सांडिले जेते, तुळशी उगवल्या तेथे महाराज। हे साधू आहेत महाराज, साधू सर्वसामान्य माणसाला कळत नाही महाराज, साधू साधू असतात महाराज। साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। आणि साधू कळण्याकरता तुका म्हणे, अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान कळो येईल। आणि त्यांच्यासारखं होण्याकरता भक्ती, ज्ञान, परमार्थ, ज्ञानेश्वरी पारायण असेल, गाथा भजन असेल, काकडा, हरिपाठ, हे सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये साधना करण्याकरता आहेत महाराज। आणि साधना करण्याकरता जर भगवान परमात्म्याने यथा योग्य पद्धतीने जर चांगला देह दिला असेल, तर त्या देहाने आपण काय केलं पाहिजे, भजन पूजन केलं पाहिजे। हा, नाहीतर काहींना आंधळ केलं महाराज देवाने, काहींना मुक केलं, काहींना बैर केलं, काही एक उपजता मरतीन बैरी अंध होती पांगुळमुखी। देवाचं भजन करा, संताचं भजन करा, आणि संताचं भजन करून पुण्यवंत व्हा। ज्ञानेश्वर